या संदर्भात मला असं वाटतं की योग्य तो निर्णय शासन विचार करून घेईल। पण जे काही वेगळ्या पद्धतीनं सांगितलं जातं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद केली जाईल, मुख्यमंत्री माझी लाडकी योजना त्याच्यामधनं काही कपात केली जाईल, ज्या महिला भगिनींकडनं अनावधानानं 4 व्हीलर असताना देखील गाडी म्हणजे नोंदणी केलेली आहे, बजेट त्यांचं आर्थिक बजेट हे 2.5 लाखापेक्षा जास्त असताना नोंदणी केलेली आहे, अशांचेच फॉर्म बाद केले जातील। बाकी कोट्यावधी महिला भगिनींना आहे तसा लाभ सुरू राहणार। उद्धव ठाकरे हे मुंबईतील लँडस्कॅमचे बादशाह आहेत असं आशिषजींकडनं माहिती पहिली घ्यावी लागेल। मला त्याच्याकडे माहिती नाही आहे, त्यांची माहिती नाही, ती माहिती घेतो, त्याच्यावर अभ्यास करतो आणि मग बोलतो। दोघे लंडनला गेले। चंद्रकांत दादा पाटील म्हणतायत की माझी सगळी पदं बघून झाली, आता फक्त गृहमंत्री पद शिल्लक। नाही, मला असं वाटतं की हा भाजपाच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे, तर हा प्रश्न तुम्ही चंद्रकांत दादांना विचारला तर बरं होईल परत। आणि त्यांना मंत्रिपद देणारे किंवा त्यांना खातं वाटप करणारे देवेंद्रजी आहेत, त्यांना तुम्ही विचारा। आणि या दोघांचा जो विषय आहे की राजसाहेबांचा आणि युबीटीच्या पक्षप्रमुखांचा, या संदर्भात काल देखील परवा देखील मी सांगितलं की जसं शाळेमध्ये डबा खाताना तू माझ्याशी बोललं नाही पाहिजे, ह्यानं माझ्याशी नाही बोललं पाहिजे, तर चपाती खायला देतो, तर मी आणलेल्या घरनं काहीतरी खायला देतो, अशा अटी राजसाहेब ठाकरे मान्य करतील असं मला वाटत नाही। त्यांचा एक विचार आहे, त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे आणि त्यांना झुकवून कोण जर युती करण्याचा प्रयत्न करत असतील आणि ते झुकतील असं मला वाटत नाही। अतुल सावे असं म्हणतायत जर तुम्हाला युतीतून बाहेर पडायचं तर बाहेर पडावं, त्या पद्धतीने बाबुराव कदम यांनी कुठेतरी नाराजी व्यक्त केली। अतुल सावे साहेब ज्यावेळी मंत्रालयात अतुल सावेंचं म्हणणं जे काय आहे ते काही तिथल्या वैयक्तिक परिस्थितीवर अवलंबून होतं, तरी संपूर्ण महाराष्ट्राच्या महायुतीवर ते काही बोललेले नाही। आणि मला असं वाटतं की मला जसं महायुतीवर बोलण्याचा अधिकार नाही तसा अतुल सावेंना देखील महायुतीवर बोलण्याचा अधिकार हा भाजपनं दिलेला नाही। धन्यवाद। जाऊ देव, मला असं वाटतं कॅबिनेटनं चांगले निर्णय घेतले आहेत। कोकणामध्ये मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिलाय, त्याच्यावर आपण चर्चा करू। ते रोज रोज बोलणार, त्याच्यावर आम्ही परत बोलणार, कशाला? त्यांचं त्यांना लक्षाला बघू दे। पण आज जे कॅबिनेटमध्ये निर्णय घेतले त्याच्यामध्ये हा निर्णय नव्हता, तो निर्णय झाल्यानंतर मी तुम्हाला नक्की सांगेन। पानी का जो प्रॉब्लम क्रिएट आगे जाके होने वाला है, उसके लिए पूरे जो डैम है उसका रिव्यू लेने का आदेश माननीय मुख्यमंत्री महोदय ने दिया है और वो रिव्यू अगले 8 दिन में होगा और अगले कैबिनेट में प्रेजेंटेशन होगा। लेकिन जो समस्या है महिलाओं को जिस तरीके से